ठाकरे गटाच्या 15 आमदारांसह आणखी 2 आमदार माकपचे आमदार विनोद निकोले हे ठाकरे गट आमदारांसह आपल्याला दिसून आलेले आहेत। त्यासोबतच शंकरराव गडाख आणि विनोद निकोले असे 2 आमदार हे ठाकरे गटांसोबत असल्याचं कळतंय। वेदांत नेब या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, या प्रकारे आपण बघतोय अमोल 15 शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत आणि ज्यामध्ये 2 अपक्षांची मतं सुद्धा ही महाविकास आघाडीच्या आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पारड्यात पडणार हे स्पष्ट झालेलं आहे। आपण बघतोय अपक्ष आमदार माकपचे विनोद निकोले हे शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांसोबत आपल्याला हॉटेलमध्ये पाहायला मिळतात। त्यासोबतच काल शंकरराव गडाख हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यामुळे एकूण संख्या शिवसेना ठाकरे गटाची 17 होतीये आणि सध्या आपण बघतोय खासदार संजय राऊत हे सुद्धा सर्व आमदारांना भेटण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्याशी ते चर्चा करतात आणि अजून एक अर्धा पाऊण तासामध्ये हे सर्व आमदार मतदानासाठी विधान भवनाकडे रवाना होतील। उद्धव ठाकरे सुद्धा विधान भवनात पोहोचलेले आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि एक चर्चा करून हे सर्व आमदार थोड्याच वेळात हॉटेलमधून विधान भवनाकडे निघतील। अमोल, निश्चित अपडेट घेत राहू। वेदांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं होई मन सुद्धा तुझं।